नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मंडळी, आज दरवेळेसपेक्षा थोडासा नवीन विषय घेऊन आपल्या समोर आलोय। आजचा विषय आपल्याला नॉर्मली जर आपण पाहायला गेलो तर हा वास्तुशास्त्राशी रिलेटेड आहे, की बऱ्याच जणांनी ज्याच्यामध्ये आपल्याला सांगणं होतं किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे नाही का ईमेल पण असे आलेले आहेत की आपल्याला याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये 16 संस्कार पद्धती किंवा याच्यामध्ये आपण जर पूजन पद्धती किंवा ज्योतिषविषयक ज्या पद्धतीने तुम्ही नाही का मार्गदर्शन दिलात, आम्हाला आता वास्तुशास्त्राप्रमाणे मार्गदर्शन हवं आहे, त्याची अपेक्षा जास्त आहे। म्हणून मग आजचा व्हिडिओ आपण जो बघतोय तो वास्तुशास्त्राच्या हिशोबासाठी असावा, म्हणून मग आपल्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलोय। सर्वप्रथम आपण जर पाहायला गेलं तर वास्तुपुरुष, वास्तुशास्त्र, घराची रचना, बंगला बांधतोय आपण, बिल्डिंग सिस्टीम आहे, फ्लॅट सिस्टीम आहे, चाळीतलं घर आहे किंवा अजून जिथे आपलं वास्तव्य आहे ती जागा आपल्याला एक मांगल्यतेने भरलेली, ऐश्वर्यप्रदाती, भरभराटीची स्थिती देणारी आणि घरामध्ये प्रत्येक व्यक्तींमध्ये ऐक्यता ठेवणारी, घरामध्ये मांगल्यता, सदाचार, यश, कीर्ती इत्यादी या सगळ्यांनी भरून सहित आपल्याला त्याच्यामध्ये उत्तम आरोग्य लाभावं ह्यासाठी आपण एक अपेक्षित अशी एक शुभ संकेत देणारी, सकारात्मक ऊर्जा देणारी अशी आपण वास्तूची स्थिती पाहतो। म्हणजे साधं वास्तुशास्त्राचं नॉर्मली आपल्याला नॉलेज जरी नसेल ना तरी कोणताही व्यक्ती आपल्याला घराची दिशा ही दक्षिणेकडे नसावी, घराचा दरवाजा दक्षिणेकडे नसावा किंवा घरामध्ये आपण ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस ती दिशा शुभाशुभ आहे की नाही, पूर्वेचा दरवाजा आहे का, पश्चिमेचा दरवाजा आहे का, असे बेसिक ज्या पण वास्तुशास्त्राच्या टिप्स आहेत ह्या टिप्स बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहेत। म्हणजे पूर्ण डीपमध्ये वास्तुशास्त्रामध्ये त्याला आपण जातोच असं काही नाही आहे, का बेसिक टिप्स आपल्याला घरच्या घरी पण माहिती असतात, त्यानुसार आपण त्याचं पुढे आचरण करतो किंवा ते मग आपल्याला पूर्णपणे आपल्या दिनचर्येमध्ये आपण त्याचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये करून घेतो किंवा तसा आपल्याला तो जाणवतो। म्हणजे नॉर्मली जसं दरवाजा कसा असावा, किचन कसं असावं, देवघर कुठे असावं, पैशाची तिजोरी कुठे असावी किंवा बेडरूम कशा पद्धतीचं असावं, हे बेसिक नॉलेज आपल्याला सगळ्यांना घरच्या घरी आपण वाचनमध्ये बघतो, कधी यूट्यूबमध्ये बघतो, कधी घरच्या घरी कोणतेही मासिक जर आपल्याकडे येत असतील, आता बऱ्याच त्याच्यामध्ये पेपर्समध्ये आपल्याला नाही का न्यूजपेपरमध्ये सुद्धा या गोष्टी येतात, त्यामुळे आपल्याला माहिती आहे। पण यामध्ये या सगळ्या गोष्टीच्या आपण जर एक अंग पाहिलं तर हे अंग नेमकं वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुपुरुष काय प्रकार आहे। आता बऱ्याच जणांच्या ह्याच्यामध्ये वास्तुपुरुष हा एक राक्षस आहे किंवा वास्तुपुरुष हा एक देव आहे किंवा वास्तुपुरुष हे एक पुरुष तत्व पद्धती आहे, यासारख्या बऱ्याच काही शंका आहेत। त्या शंका निरसन करण्यासाठी सुद्धा आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत। मंडळी, ज्यावेळेस आपण कोणताही मध्यमवर्गीय असो, उच्चवर्गीय असो किंवा कनिष्ठवर्गीय असो, कोणताही व्यक्ती आपल्या घरामध्ये मांगल्यता नांदली पाहिजे ह्यासाठी सतत खटपट करत राहतो। मग तो कोणत्या ज्योतिषांचा आधार घेईल, मग तो कोणत्या वास्तुतज्ञांचा आधार घेईल किंवा मग घरामध्ये छान पद्धतीने इंटेरियर झालं पाहिजे, घराची रचना सुंदर झाली पाहिजे जेणेकरून घरामध्ये मांगल्यता, हॅपीनेस, पॉझिटिव्ह एनर्जी या सगळ्या गोष्टी राहिल्या पाहिजेत, म्हणून प्रत्येक जण प्रयत्नशील असतो, खटपट करत राहतो। मग ह्या सगळ्यांसाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळेस ती करून सुद्धा साध्य होत नाही, त्याच्यामुळे मग आपल्याला कुठेतरी निराशा येते की सगळ्या पद्धतीचे पर्याय आपण घरात केलेत पण तरीही माझ्या घरामध्ये मांगल्यता का नाहीये, सदाचार का नांदत नाहीये, घरामध्ये ऐक्यता का नाहीये, ह्या सगळ्या छोट्या गोष्टीने किंवा मानसिक तणावाने आपण भरून जातो आणि मग कुठेतरी आपल्याला आपल्याच हिंदू पद्धतीमध्ये असलेले या वास्तुशास्त्रावर आपल्याला कुठे ना कुठेतरी शंका कुशंका निर्माण व्हायला सुरुवात होते। तथ्य आपल्याला त्याच्यातले लक्षात येत नाही, रिअल फॅक्ट काय आहेत आपण त्याच्यावर अभ्यास करत नाही किंवा बऱ्याच वेळेस आपल्याला नाही का ज्या पण गोष्टींनी ॲक्च्युली त्याचं नाही का मार्गदर्शन जे पाहिजे ते मार्गदर्शन आपल्याला लाभेलच असं काही नाही आहे। म्हणून मग त्याचं यथोचित मार्गदर्शन लाभावं किंवा त्याच्यातलं पूर्णपणे माहिती आपल्याला मिळावी यासाठी आपण आजचा प्रयत्न करतोय। मंडळी, आपण आज
परीक्षणासाठी किंवा एक अभ्यासासाठी जी वास्तू घेतलेली आहे पाहण्यासाठी आपल्याला, की त्याच्यातून आपल्याला वास्तुशास्त्राची माहिती असावी, ही वास्तू म्हणजे माऊली ग्रुप अँड कंपनी म्हणजे माऊली डेव्हलपर आपल्या कुरारमध्ये एक व्यवस्थित आणि पूर्णपणे सकारात्मक निर्णय देणारं, सकारात्मक विचारसरणी, सकारात्मक विकास पर्वाकडे आपल्याला नाही का कल दाखवणारं एक कुरारमध्ये नामांकित स्थिती असलेली एक आहे, ज्याला आपण माऊली बिल्डर नावाने परिचय देतो किंवा परिचित आपण त्यांच्या त्या नावाने आहोत। मग त्याच्यासाठी आपण सध्या या वास्तूमध्ये बसलेलो आहोत। ही वास्तू माऊली प्राईड नावाची आहे। ही वास्तू आपल्याला आंबेवाडी परिसरामध्ये आहे आणि ही वास्तू मेट्रो स्टेशनच्या अगदी समोर आहे। पूर्व पश्चिमेमुख असलेली स्थिती आणि त्याच्यामध्ये आता आपण जाणून घेणार आहोत ते वास्तुपुरुषाची माहिती। मंडळी, सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की वास्तुपुरुष नेमका काय आहे? वास्तुपुरुष घरामध्ये आपण ज्यावेळेस पण वास्तूची पूजन करतो, वास्तूची शांती करतो, त्यावेळेस मग वास्तू जर देव आहे तर देवाची शांती होते का? उदाहरणार्थ भगवान शिवशंकर पण देव आहेत, मग भगवान शिवशंकरांची शांती का होत नाही, त्यांची पूजा का होते? असे काही प्रश्न आहेत। देवी, साईबाबा किंवा गणपती बाप्पा असतील, विष्णू भगवंत असतील, हे सगळे देव आहेत। मग या देवांचं शांती का होत नाही? या देवांची पूजा का होते? या देवांचे यज्ञ का होतात? या देवांची आराधना का होते? मग शांती फक्त दोषांचीच असते। मग ह्या सगळ्या दृष्टीने जर पाहिलं गेलात तर वास्तू ही काय नेगेटिव्ह एनर्जी आहे का? वास्तुपुरुष हा का नकारात्मक ऊर्जेने भरलेले एक तत्व आहे का की ज्याची आपल्याला शांती करावी लागते? मग जर तो देवतत्वामध्ये येतोय, मग आपल्याला त्याची शांती करायची का गरज पडते? असे असंख्य प्रश्न आपल्या समोर आहेत। पण त्याच्या पाठीमागे असलेली एक स्थिती किंवा त्याच्या पाठीमागे असलेले एक कारण आपण आज जाणून घेऊया। मंडळी, मत्स्य पुराणामध्ये आपण जर पाहायला गेलात तर अध्याय नंबर 253 मध्ये आपल्याला 10, 11, 12, 18, 19, 20 या ओवीमध्ये जर आपण पाहू तर आपल्याला याच्यामध्ये ह्या सगळ्या दृष्टीने आपल्याला त्याचा अभ्यास जाणवतो। मत्स्यपुराणात त्यांचं काय मत आहे की मत्स्यपुराणाच्या अंतर्गत असलेली एक स्टोरी आहे, आपण ती जाणून घेऊया। मंडळी, यांचं मत असं आहे मत्स्यपुराणकारांचं की त्याच्यामध्ये वास्तुपुरुषाची निर्मिती कशी झाली, हे वास्तुपुरुष नेमके कोण आहेत याचा त्यांनी त्याच्यामध्ये पर्याय दिला। आपण आधी जाणून घेऊयात वास्तुपुरुष नेमके कोण आहेत। मंडळी, ह्या सगळ्या दृष्टीने जर पाहायला गेलात तर पूर्वीच्या काळी अंधकासूर नावाचा एक राक्षस होता। या अंधकासुराचा वध करणं खूप आवश्यक होतं, कारण प्रत्येक ठिकाणी असलेली त्राही करण्याची त्याची स्थिती, त्याची अवस्था, याला आपण सगळीकडून त्रस्त झालेलो आहोत। आणि त्या अंधकासुराला वध करण्याचं सामर्थ्य शक्ती भगवान शिवशंकरांकडे होती। ज्यावेळेस अंधकासुरांचा वध करायची स्थिती होती, या दोघांमध्ये युद्ध झालं, अंधकासुरामध्ये भगवान शिवशंकरांमध्ये ज्यावेळेस युद्ध झालं, ते युद्धाच्या प्रसंगी भगवान शिवशंकरांच्या घामाच्या ज्या धारा झाल्या, या घामाच्या धारापासून उत्पत्ती झालेली स्थिती जर कोणाची असेल तर तीही वास्तुपुरुषाची। म्हणजे वास्तुपुरुष एकंदरीत जर आपण पाहायला गेलात तर भगवान शिवशंकराचे पुत्र आहेत, जे भगवान शिवशंकराच्या घामापासून निर्माण झालेले आहेत, असं म्हणणं म्हणजे काय आपल्याला अतिशयोक्ती ठरणार नाही। मग भगवान शिवशंकराच्या घामापासून ज्याची निर्मिती झाली, हे वास्तुपुरुष आपल्याला ह्या सगळ्या पृथ्वीतलावर प्रत्येक ठिकाणी त्यांची स्थिती, त्यांची अवस्था ही आपल्याला त्यांची जाणवावी लागली किंवा ती प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी जाणवत राहिली। मंडळी, याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलात तर ही वास्तुपुरुषाची निर्मिती झाली भगवान शिवशंकरांच्या घामापासून। मग पुढे जाऊन त्यांनी त्याच्यामध्ये जागोजागी जाऊन त्यांचा मान, जागोजागी जाऊन त्यांचा नाही का कुठे कुठे त्यांचा भोजन व्यवस्था कशा पद्धतीची होईल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये जाणवायला लागल्या। त्याच्यामध्ये त्यांची नाही का भोजन अवस्था जास्त प्रमाणामध्ये भोजन प्रक्रिया होती। मग ती भोजन प्रक्रिया इतकी वाढत गेली की त्यांनी भगवान शिवशंकरांकडून मला स्वर्ग, पृथ्वी, पाताळ इत्यादी या सगळ्या गोष्टीला खाण्यासाठी, भोजन व्यवस्थेसाठी आपल्याला नाही का ती अवेलेबल करून द्यावी किंवा मला नाही का भोजन व्यवस्था तुम्ही चांगल्या पद्धतीने करून द्यावी इत्यादी हे सगळे विषयक मार्गदर्शन किंवा त्याच्या बाबतीत आपल्याला पूर्णपणे भगवान शिवशंकरांकडून वास्तुपुरुषांनी वरदान घेतलं। भगवान शिवशंकर आहेत भोळे, वास्तुपुरुषाला त्यांनी तथास्तु म्हणून वरदान दिलं। प्रसंगी काय झालं की जागोजागी प्रत्येक वास्तुपुरुषाची असलेली निर्मिती म्हणजे वास्तुशास्त्राची निर्मितीनुसार बांधलेलं घर असेल किंवा नॉर्मली बिल्डिंग अवस्था असतील, नॉर्मली कुठे पण आपल्याला बनलेले नाही का त्यांचे
बंगले असतील किंवा जे पण आपले घर आहेत, या घराच्या याच्यामध्ये आपल्याला वास्तूचं बलिदान पद्धती आपण करतो, वास्तू बली दिला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये दही भाताचा नैवेद्य इत्यादी दिला जातो. बली म्हणजे पशुहत्या नाही बरं, बली म्हणजे काय तर दही भाताच्या अंतर्गत असलेले वास्तुपुरुषाला त्या ठिकाणी एक नैवेद्य दिला जातो. त्या नैवेद्याचं नाव आहे वास्तुबली. मग ते त्यांना त्या ठिकाणी दिलं गेलं. पण त्याच्यानंतर मग ही पुढे पद्धती झाली. वास्तविक स्थिती झाली की वास्तुपुरुष त्याची भूक काय मिटेना, त्याच्यामुळे ते जे समोर येईल तो ती खाऊ लागला. सृष्टीचक्रामध्ये हे इतक्या पद्धतीने वाढलं गेलं की आपल्याला प्रत्येक ठिकाणी आलेली वस्तू, समोर आलेली जागा, समोर आलेला व्यक्ती, समोर आलेला पशु पक्षी झाड इत्यादी या सगळ्या गोष्टीचा नाही का त्याचा आहार वाढत गेला, तो कमी काय होईना. मग या सगळ्या लोकांनी पर्यायी मत्स्यपुराणामध्ये ही पण कथा आहे. मत्स्यपुराणाचं त्यांचं हे पण मत आहे की पूर्ण देव आणि दानव या सगळ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने जर पाहायला गेलात तर वास्तुपुरुषाचं कुठेतरी नाही का बंदोबस्त व्हायला पाहिजे. म्हणून देवानी आणि दानवानी एकत्रित मीटिंग घेतली होती, ज्या सभेमध्ये असं ठरलं की वास्तुपुरुषाचा नेमका पर्याय व्यवस्था आपल्याला काय करता येईल. हे सगळं वर्णन अध्याय नंबर 253 मध्ये आहे बरं. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की देव आणि दानव यांच्यामध्ये झाली मीटिंग, सभा झाली. सभा झाल्याच्या नंतर त्यांनी त्याच्यामध्ये पर्याय पद्धती काय आहे ती निवडली. ती पर्याय पद्धती त्याच्यामध्ये असा निर्णय लागला की ज्या वेळेस वास्तुपुरुष आपण जर त्याला जर हरवायचं आहे तर आपल्याला वास्तुपुरुषाच्या समोर जायला गेल्याच्या नंतर त्याला हरवणं, त्याच्यासोबत युद्ध करणं तर शक्य नाही. मग काय करावं तर वास्तुपुरुषाच्या पाठीवर बसून आपल्याला त्यांचं डोकं जे आहे ते ईशान्य दिशेला जाईल आणि ते समोर असे पालथे पडतील. ह्या हिशोबाने आपल्याला त्यांच्या पाठीवर बसायचं आहे आणि त्यांना पूर्णपणे प्रेशर द्यायचं आहे, जेणेकरून ते जमिनीवर पालथे पडतील, तोंडावर पडतील, त्यांच्या पाठीवर सगळे देव आणि दानव विराजमान होतील आणि त्यांचं डोकं जे आहे ते ईशान्य दिशेला आणि त्यांची अवस्था जी आहे, स्थिती वास्तू निक्षिपाची जी आहे ती आग्नेय दिशेला होईल. अशा पद्धतीने त्यांना त्याच्यामध्ये बसण्याची स्थिती, त्यांच्या पाठीवर त्यांना बसण्याची स्थिती त्यांनी केली. मंडळी, याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर किती लोकांनी त्याच्यामध्ये वास्तुपुरुषाच्या पाठीवर बसण्याची स्थिती मांडली तर टोटली त्याच्यामध्ये देवता होते 81 देवतेंनी वास्तुपुरुषाच्या पाठीवर बसून त्यांचं डोकं ईशान्य दिशेला जाईल अशा पद्धतीने त्यांच्या पाठीवर बसून त्यांची स्थिती जी आहे ती पूर्णपणे, म्हणजे त्यांना आहार जो आहे जो प्रत्येक वेळेस ते खात होते, जागा असेल, कोणती पण पशु पक्षी असतील, वृक्ष असतील, ज्या काही गोष्टी जे समोर येईल त्याचं भक्षण केलं जात होतं, या सगळ्या गोष्टीला कुठेतरी नाही का आळा बसला पाहिजे, ते थांबलं पाहिजे. यासाठी या 81 देवतेंनी आखलेली ही रणनीती त्यांच्या पाठीवर बसून या 81 देवतेंनी त्यांचं पूर्णपणे शिथिलता केली. पर्यायी याच्यामध्ये शिवशंकरांनी आपली भूमिका अशी मांडली की ज्या ज्या ठिकाणी वास्तुपुरुषाला वास्तुशांती करून वास्तू बलिदान दिला जाईल, म्हणजेच दही भाताचा नैवेद्य दिला जाईल आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी रोज भोजन आपल्या घरातलं तयार झाल्याच्या नंतर एक नैवेद्य वास्तुपुरुषाला दिला जाईल. तोच नैवेद्य तुम्ही ग्रहण करावा. वास्तुपुरुषाच्या दिवशी दिलेली, वास्तुशांतीच्या दिवशी दिलेली वास्तुशांतीचं वास्तुबली तो तुम्ही ग्रहण करावा आणि घरामध्ये सदैव तुमच्या तोंडातून तथास्तु असंच शब्द राहिला पाहिजे, या व्यतिरिक्त तुमच्या तोंडात कोणताही शब्द नसावा, असं वरदान भगवान शिवशंकरांकडून वास्तुपुरुषाला दिलं गेलं. तर ह्या सगळ्या वास्तुपुरुषाच्या गोष्टी आहेत. मंडळी, याच्यामध्ये एक वरदान असं सुद्धा आलंय वास्तुपुरुषाला भगवान शिवशंकरांकडून की जर समजा घर नवीन बांधलंय किंवा घराचं नूतनीकरण झालंय आणि त्या घरामध्ये जर वास्तुशांती झाली नाही, घर नूतनीकरण झालंय, तुम्ही रिनोव्हेशन घराचं पुन्हा केलात आणि रिनोव्हेशन केल्याच्या नंतर जर घरामध्ये वास्तुशांती झाली जर नाही तर त्या घराला तुम्हाला नाही का दारिद्रता, त्या घरामध्ये आरोग्यविषयक समस्या, या सगळ्या दृष्टीने तुम्हाला एक त्रासदायक स्थितीची उत्पत्ती होणार हे निश्चित आहे. म्हणून त्याच्यासाठी वास्तुपूजन करून, वास्तुशांती करून, वेळोवेळी तुम्हाला वास्तुपुरुषाला नैवेद्य देऊन, वास्तु बलिदान करून, वास्तुपूजन करून आपल्याला ती वास्तू संतुलित करण्याचं सगळ्यात महत्त्वाचा एक निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी सगळ्या 81 देवतेंनी मांडला. मंडळी, याच्यामध्ये जर पुढे जाऊन आपण थोडं पाहतोय तर वास्तूमध्ये वास्तुयंत्र जे त्यांनी मांडले, या वास्तुयंत्रामध्ये आपल्याला उभे 9 आणि आडवे 9
अशा यांच्या सहित टोटली हे 81 दैवत, या प्रत्येक देवतेंचं पूजन करत करत वास्तुयंत्राला आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि या वास्तुयंत्राला सिद्ध केल्यानंतर वास्तूची जी प्रतिमा आहे ती घरामध्ये आपल्याला आग्नेय दिशेला गाडायची आहे. आग्नेय दिशेला गाडताना जो वास्तू पालथा पडलाय, ज्याच्या हाताची आणि पायाची घडी घातल्यासारखी पद्धती आहे, आणि ही वास्तुपुरुष त्या प्रतिमेचं डोकं आपल्याला ईशान्य दिशेला होईल आणि ती प्रतिमा आपल्याला घरामध्ये आग्नेय दिशेला गाडता येईल अशी ज्या ज्या ठिकाणी व्यवस्था असेल त्या त्या ठिकाणी वास्तूचे दोष जे आहेत ते पूर्णपणे शिथिल आणि संतुलित झालेला आपल्याला जाणवतात. म्हणून शक्यतो आपली घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असावी. वास्तुशास्त्र तुम्हाला विज्ञान तर देते, पण आरोग्यविषयक पण तुम्हाला कोणतीही समस्या उद्भवू देणार नाही यासाठी असलेले वैज्ञानिक तथ्य पण त्याच्यामध्ये मांडते. आता आपण जाणून घेऊयात की आपल्याला घरामध्ये कोणत्या दिशेला काय पाहिजे, म्हणजे किचन कुठे असावं किंवा आपलं देवघर कुठे असावं, बसण्याची स्थिती आपली कशी असली पाहिजे, बेडरूम आपलं कसं असलं पाहिजे, टॉयलेट बाथरूमची अवस्था कशी असली पाहिजे, आपण शौचकर्माला जर बसतोय, शौचालयास जातोय तर त्यावेळेस आपलं तोंड कोणत्या दिशेला पाहिजे इत्यादी या सगळ्या गोष्टीचा आता आपण अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपण आता पाहूयात ते म्हणजे आपल्या घराची रचना वास्तूची कशी असावी, त्यावर आपण अभ्यासूया. आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये जर आपण पाहतोय तर सुरुवात कुठे आहे, तर सुरुवात आहे आपल्या मुख्य द्वाराची, की आपल्या घराचा दरवाजा कशा दिशेला पाहिजे. बेसिक मार्गदर्शनानुसार आपल्याला प्रत्येकांना ह्याची माहिती आहे की वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचा दरवाजा हा पूर्व किंवा पश्चिमेला असावा. आता पूर्व किंवा पश्चिमेला म्हणजे नेमकं पूर्वेला हवा आहे की पश्चिमेला हवा आहे, किंवा नॉर्मली जर काही काही ठिकाणी जर आपण पाहिला तर एक वास्तुशास्त्राचा दरवाजाची स्थिती ही उत्तर आणि पश्चिमेच्या कोपऱ्यामध्ये येते, हे एल शेपमध्ये येते. मग त्याच्यामध्ये चालेल का? वास्तविक स्थिती आपण जर पाहू तर यामध्ये पूर्व पश्चिम ही पर्यायी पद्धती आहे. ॲक्च्युली आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये दरवाजा पाहिजे तो म्हणजेच वायव्य दिशेला. वायव्य दिशा ही वायूची तत्व असलेली दिशा असल्या कारणाने आपल्याला पश्चिमेच्या सुरुवातीपासून आपल्याला घराचा दरवाजा असावा असं वास्तुशास्त्रामध्ये आहे. वायव्येला आपलं वास्तूचा दरवाजा असावा, ईशान्येला आपल्याला देवघर असावं, आग्नेयेला आपलं किचन असावं, नैऋत्येला आपलं मास्टर बेडरूम असावं इत्यादी ह्या सगळ्या विषयानुसार आपल्याला वास्तूची रचना ही छान पद्धतीने त्यांनी दिलेली आहे. मंडळी, आपल्या घराचा फक्त दरवाजा, आता आपण जिथे आजचा हा अभ्यासाच्या दृष्टिकोनाने घेतलेली ही जी जागा आहे किंवा ज्याच्यासाठी आपण आजचं हे करतोय, ही माऊली प्राईडमधले हा जो वास्तूचा आपण फ्लॅट घेतलेला जो आहे याच्यामध्ये वास्तूच्या हिशोबाने जर पाहिलं तर या बिल्डिंगचे जे दरवाजे आहेत हे पूर्व पश्चिम आहेत. जेवढे दरवाजे आहेत हे सगळे पूर्व पश्चिम आहेत. मग त्यामध्ये अजून काय असावं, तर या पश्चिमेचं द्वार किंवा पूर्वेचं द्वार याच्यामध्ये गणपती बाप्पाची स्थिती असावी, दरवाजाच्या वर गणपती बाप्पाची मूर्ती असावी. यामध्ये दरवाजाला छानसं तोरण असावं, आंब्याचं तोरण उत्तम आहे. आपल्याला दर आठवड्याला जर ते चेंज करता येईल, दररोज जर ते चेंज करता येईल, अतिशय उत्तम आहे. पर्यायी पद्धतीने आपल्याला जर पश्चिमेचा दरवाजा असेल किंवा जर आपल्याकडे दक्षिणेचा जर दरवाजा आलेला असेल तर पंचमुखी रुद्राक्षाचं तोरण आपण दरवाजाला लावू शकता, जेणेकरून ती येणारी नकारात्मक ऊर्जा ते रुद्राक्ष जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी थांबवत राहील. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्यावेळेस वास्तू व्हिजिटसाठी जातो त्यावेळेस त्या घरामध्ये पूर्ण रचना वास्तुशास्त्राप्रमाणे असतं, मात्र घराला तिथे उंबरठा नसतो. आपल्याला त्या वास्तूमध्ये उंबरठासुद्धा आवश्यक आहे. घरामध्ये प्रवेश करताना वास्तूच्या याच्यातले असलेले तोरण गणपती पूजन आणि उंबरठ्याचा स्पर्श याच्यातून तुम्ही जर पुढे आतमध्ये घरामध्ये प्रवेश करताय तर एक मांगल्यता आणि सदाचाराची भरभराट होण्यासाठीची स्थिती त्या वास्तूमधून आपल्याला जाणवायला लागते. मंडळी, आता आपण पाहूया की वास्तूमध्ये आपलं किचन कशा पद्धतीचं असावं. मंडळी, आपण वास्तूचा हा सगळा विषय पाहता पाहता आलोय सध्या किचनकडे. किचन आपल्या वास्तूचं सगळ्यात अग्रस्थान असेल आपण असं मानायला काहीच हरकत नाही. कारण वास्तूमध्ये आपल्याकडे जेवढे जण संपर्कात आहेत, आपले जेवढे घरात सदस्य आहेत, आपले आलेले अतिथी असतील, आपले आलेले गुरुजन असतील, घरात आलेला कोणताही व्यक्ती जर आपण बघू तर ह्या सगळ्यांचं त्या व्यक्तीचं एकच स्थिती जी पूर्ण आपल्याला सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि पुण्याची स्थिती वृद्धी करणारी
अशी स्थिती जर कुठून आपल्याला मिळत असेल तर ती किचनमध्ये आहे. काय आहे बरं किचनमध्ये? तर किचनमध्ये आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहीच पार्वती. म्हणजे काय? तर किचनमध्ये भगवती अन्नपूर्णा देवीचा वास आहे. ही अन्नपूर्णा देवी आलेला आपल्या घरामध्ये गुरुजन, आपले अतिथी, आपले सदस्य घरातले, या सगळ्यांची तृष्णा जी आहे, भूक जी आहे, ही एकदम शांत करते. मग ज्यावेळेस आपल्या पोटाची भूक शांत होईल त्यावेळेस मानसिक चंचलता स्थिती जी आहे ही स्थिर व्हायला लागते. आणि मग घरामध्ये जर समजा आपल्या पोटामध्ये जर अन्न आहे तर चिडचिड होत नाही. जर आपण उपवासी आहोत, आपल्या पोटात काहीच नाही आहे, चिडचिडा स्वभाव निश्चित आपल्याला जाणवतो. मग आपल्याला घरामध्ये भगवती अन्नपूर्णा देवीच्या उपासनेमधून मिळणारं एक फल आहे, एक त्याचं फळ जे आहे ते आहे आपल्याला अन्नपदार्थ. माऊली बिल्डिंगच्या याच्यामध्ये जर आपण पाहू तर किचन एकदम करेक्ट जागी त्यांनी दिलंय. ते म्हणजे काय? तर आग्नेय दिशेला आपलं किचन पाहिजे. आग्नेय दिशा ही भगवान अग्नीची दिशा आहे. या अग्नीच्या दिशेमध्ये आपल्याला किचनची स्थिती, किचनची जागा वास्तुशास्त्रामध्ये दिलेली आहे. वास्तुशास्त्रकारांचं मत काय आहे की तुम्ही ज्या ठिकाणी स्वयंपाक करता ती जी अन्नपूर्णा म्हणजे स्वयंपाक करते ती जी स्त्री आहे, त्या स्त्रीचं तोंड पूर्व दिशेला झालं पाहिजे. पूर्व दिशेला ज्यावेळेस ती स्वयंपाक करत असेल त्यावेळेस तिच्यावर सूर्यकिरणं तिच्या चेहऱ्यावर पडले पाहिजेत, जेणेकरून ते सत्व जे आहे हे अन्नामध्ये मिश्रित होईल आणि आपल्याला सात्विक अन्न त्या घरामधून मिळत राहील. मंडळी, मग याच्यासाठी आपण जर पाहायला गेलात तर माऊली बिल्डर आणि डेव्हलपर्स यांनी जी आपल्याला ही जी बिल्डिंग उपलब्ध करून दिलेली आहे याच्यामध्ये किचन व्यवस्था अगदी उत्तम आहे. म्हणजे आग्नेयला आपल्याला किचन मिळतं आहे, त्या किचनमध्ये आग्नेय दिशेला आपल्याला शेगडीची व्यवस्था आहे आणि ईशान्य दिशेला आपल्याला सिंक जे आहे पाण्याची व्यवस्था यांनी ईशान्य दिशेला केलेली आहे. ईशान्येला पाणी असावं, आग्नेयला आपलं अग्नीची स्थिती असावी. हे दोन गोष्टी घरामध्ये अग्नितत्व आणि जलतत्वाला मेंटेन ठेवत आहेत. त्याच्यामुळे 5 तत्वांपैकी 2 तत्वे आपले पूर्णपणे सकारात्मक आहेत. सुरुवातीला आपण जे तत्व पाहिलं ते तत्व होतं पश्चिम दिशेकडून येणारं घराचा प्रवेशद्वार. तो आपल्याला वायूची स्थिती देणारा, वायव्य दिशाची सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. त्याच्यामुळे सध्या आपण 3 तत्व पाहिले. पहिलं तत्व काय होतं तर आपल्याला वायू तत्व जे दरवाजाच्या रूपाने आपल्याला दिसते ते योग्य पद्धतीने आहे. दुसरं, आपल्याला घरामध्ये आग्नेयला आपलं जे किचन आलेलं आहे ते अग्नितत्वाने परिपूर्ण आहे. त्याच्यामुळे दुसरं तत्व जे आहे अग्नितत्व आपल्याला सकारात्मक आहे. तिसरं तत्व काय तर घरामध्ये पाण्याची स्थिती ईशान्य दिशेला दिली. ईशान्येला पाणी असावं असं शास्त्रकारांचं मत आहे. त्यामुळे आपल्याला तिसरं तत्व जे आहे हे जलतत्व आपण ज्याला म्हणतो, हे जलतत्व सुद्धा आपल्याला ह्या वास्तूमध्ये सकारात्मक निर्णय देणारा आहे. ज्यावेळेस आपण वास्तूमध्ये भोजन पद्धती करतो मग त्यावेळेस आपला आहार कोणता आहे त्यावर निर्णय त्यांनी दिलेला आहे. मंडळी, बऱ्याच जणांच्या घरामध्ये जागा जर कमी असेल तर देवघर आपल्याला किचनमध्ये सुद्धा केलं जातं. देवघर किचनमध्ये असावं का, देवघर हॉलमध्ये असावं का, देवघर बेडरूममध्ये असावं का इत्यादी प्रश्न बरेच आहेत. पण जर आपल्या किचनमध्ये एक सात्विक भावना आहे, ही आपल्या किचनमध्ये जर स्वयंपाक हा मांसाहारी होणारा असेल तर त्या किचनमध्ये शक्यतो देवघर नसावं, ही सात्विक भावना आहे. त्यामुळे सध्या जर आपण पाहू तर आपल्या वास्तूमध्ये किचनची स्थिती ज्याच्यामध्ये आपल्याला शेगडी अग्नितत्व जे आहे ते आग्नेयला आलं आहे, ईशान्येला आपल्याला पाणी आलं आहे. आता आपल्याला काय पाहायचं आहे की या वास्तूमध्ये शौचकर्म करण्यासाठी टॉयलेट आणि बाथरूम योग्य आहेत की नाही आपल्याला ते पाहायचं आहे. चला आता आपण या वास्तूमध्ये टॉयलेट आणि बाथरूमची स्थिती कशी आहे ते पाहूया. मंडळी, आपल्याला याच्यामध्ये किचन झाल्याच्या नंतर आपण आलो आहे आता सध्या वॉशरूम आणि टॉयलेट याच्या बाबतीत बघण्यासाठी. वास्तूमध्ये
खरं तर बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण शक्यतो आहे ना सामाजिक दृष्टिकोनाने स्पष्टपणे बोलायचं टाळतो. ते म्हणजे काय, तर टॉयलेट विषय असेल, बाथरूम विषय असेल. बऱ्याच वेळेस या गोष्टीमध्ये आपल्याला बोलता बोलता खूप वेळेस एक संकुचित विषयक आपल्याला स्वाभाविक गुणधर्म बऱ्याच वेळेस जाणवतो की जेणेकरून संकोच वाटतो बोलताना की गुरुजी आमच्या घराचं टॉयलेट व्यवस्थित आहेत का, किंवा ते नाही आहे, किंवा वॉशरूम कशा पद्धतीने असलं पाहिजे, योग्य आहे की नाही आहे इत्यादी. पण ह्या गोष्टी संकुचित प्रवृत्तीने दुर्लक्षित करून नाही चालणार. या गोष्टीसुद्धा आपल्याला वास्तूनुसार पाहिजेत. घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही बाथरूममध्ये पाणी सांडताय किंवा शौचकर्मामध्ये असलेले आपल्याला याच्यामध्ये घरातली विष्ठा पद्धती आहे जी बाहेर जाते, याचं सुद्धा नियोजित पद्धती पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस आपण घरामध्ये कधी पण बाथरूमची व्यवस्था ज्यावेळेस करू त्यावेळेस बाथरूमच्या व्यवस्थेमध्ये नळाची स्थिती कोणत्या दिशेला पाहिजे, पाणी कुठं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीने आपल्याला ती परिपूर्ण स्थिती पाहिजे. वास्तविक पाण्याची जागा जी आहे हे ईशान्येला आहे हे नक्की आहे, पण घरामध्ये आपलं जे बाथरूम आहे या बाथरूममध्ये असलेला नळ हा ईशान्येला चालणार नाही आहे. तो नळ दक्षिण दिशेला असेल तरी चालेल, पण ईशान्येला नाही पाहिजे. म्हणजे माऊली स्थितीमध्ये आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये बिल्डरांनी जे आपल्याला याच्यामध्ये जे नळाची व्यवस्था करून दिलेली आहे ते अतिशय योग्य पद्धतीने का, कारण ईशान्य दिशेला तो नळ नाही आहे, तो नळ केलेला आहे दक्षिणाभिमुख उत्तराभिमुख. त्यामुळे आपल्याला ईशान्येला असलेली ही नळाची स्थितीसुद्धा या ठिकाणी सकारात्मक निर्णय देणारी ठरते. यामध्ये ज्यावेळेस आपण स्नान कर्म करू त्यावेळेस आपल्याला बसण्याची स्थितीसुद्धा सकारात्मक निर्णय देणारी आहे. त्यामुळे आपल्याला कुठे ना कुठेतरी बाथरूमच्या दृष्टिकोनाने सुद्धा ही वास्तू संतुलित आहे. आता विषय आहे तो टॉयलेटचा. ज्यावेळेस आपण शौचकर्म करतोय त्यावेळेस आपण कोणत्या दिशेला बसून शौचकर्म केलं पाहिजे याचं सुद्धा वर्णन वास्तुशास्त्रामध्ये आहे. त्यांचं मत काय की तुम्ही ज्यावेळेस शौचकर्मासाठी आपण बसू त्यावेळेस आपलं तोंड जे आहे हे दक्षिण दिशेला झालं पाहिजे आणि आपली पाठ जी आहे ही उत्तर दिशेला झाली पाहिजे. अशा स्थितीमध्ये बसून आपल्याला शौचकर्म करण्याची मान्यता वास्तुशास्त्रकारांनी दिलेली आहे. येणारे दक्षिण उत्तर दिशेतून येणारे जे स्पंदन आहेत ते स्पंदनं आपल्याला आरोग्यविषयक स्थिती देणारे आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे. बऱ्याच जणांना आता सध्याची स्थिती जर पाहताय तर वरिष्ठांची तक्रारी आहेत की शौचकर्माला जाताना मोबाईल नेला जातो इत्यादी. या सगळ्या गोष्टी आपल्याला योग्य नाही आहेत, कारण येणारे व्हायब्रेशन्स आपल्याला विष्ठा त्यागाच्या वेळेस बऱ्याच वेळेस अडथळा निर्माण करू शकतात. वास्तुशास्त्रामध्ये असं पण वर्णन आहे की ज्यावेळेस शौचकर्म असेल त्यावेळेस कोणताही शब्द उद्गार आपल्या तोंडातून निघाला नाही पाहिजे. आपलं तोंड पूर्णपणे बंद पाहिजे. आपण ज्यावेळेस शौचकर्म करू त्यावेळेस आपला उजवा हात उजव्या पोटाच्या साईडला आपण त्याचा प्रेशर दिलं पाहिजे, दबाव आणला पाहिजे. ज्यावेळेस आपण उजव्या साईडचं पोट आपण दाबतो आणि त्याच्यानंतर आपण जर शौचकर्म करतोय हे आरोग्यविषयक स्थितीसाठी सकारात्मक निर्णय देणार आहे. त्यामुळे बाथरूमची स्थिती पण आपल्याला सकारात्मक आहे, टॉयलेटची स्थितीसुद्धा आपल्याला सकारात्मक आहे. का, कारण माऊली बिल्डरांनी याच्यामध्ये जी व्यवस्था दिलेली आहे ही दक्षिणाभिमुख बसून आपल्याला शौचकर्म करता यावं अशी बांधणी या ठिकाणी केली. त्यामुळे टॉयलेट आणि बाथरूम हे सुद्धा या वास्तूमध्ये सकारात्मक निर्णय देणारा आहे. आता आपल्याला काय पाहायचं आहे तर बेडरूमची स्थिती कशी आहे, बेडरूम कुठे असावं, कोणत्या दिशेला बेडरूम असेल तर त्याचे काय फायदे आहेत आपल्याला ते पाहायचं आहे. या वास्तूमध्ये बेडरूम कुठे आपण ते बघूयात. मंडळी, आपण घराचा दरवाजा पाहिलात, आपण किचनची स्थिती पाहिली, आपण टॉयलेट बाथरूमची स्थिती पाहिली. आता आपण आहोत बेडरूममध्ये. बेडरूमची स्थिती, शयनकक्ष जे आहे हे शयनकक्ष नेमकं कशा पद्धतीचं असावं आपल्याला हे पाहायचं आहे. मंडळी, यामध्ये जर आपण बघायला गेलो तर शयनकक्ष कोणत्या दिशेला पाहिजे आणि त्याचे पडणारे त्याचे पडसाद जे आहेत ते सकारात्मक असणार आहेत की नकारात्मक असणार आहेत आपल्याला हे बघायचं आहे. याचं मूळ जर पाहायला गेलात तर वास्तुशास्त्राप्रमाणे आपली घराची रचना जी आहे त्या रचनेचं एक महत्त्वपूर्ण अंग जे आहे हे आपल्याला शयनकक्ष आहे. ज्या पद्धतीने अग्नितत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, जलतत्व आहे, आकाश तत्व आहे, वायू तत्व आहे, त्या सगळ्या तत्वासारखंच
आणि त्यांच्यासारखंच आपल्याला एक चेतना जागृतीची जर कोणती स्थिती असेल, शरीराला सात्विकता देणारी स्थिती जर असेल, शरीराला आपल्याला कुठे ना कुठेतरी आरामदायक आणि आल्हाददायी स्थिती देणारी जी कोणती असेल, अंग जर असेल कोणतं, तर ते आहे शयनकक्ष. म्हणजे घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही कोणतं तरी काम करताय, व्यावसायिक दृष्टीने तुम्ही कोणतं तरी काम करताय, जॉब करताय, त्याच्याने तुम्ही त्रस्त आहात, मेंटली डिस्टर्ब आहात, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीने किंवा त्या कामाचा ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रेस जास्त जाणवतो, त्यावेळेस मग तुम्हाला फक्त एकच स्थान आहे, ज्या स्थानावर आल्याच्या नंतर तुम्ही शांत चित्ताने झोपू शकता, निजू शकता आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला रिलॅक्स तुम्ही फील करू शकता. पण हे जर बेडरूम नको त्या दिशेला जर असेल, नको त्या कलरनी परिपूर्ण असेल, नको त्या पडद्यांनी, नको त्या बेडशीट्सनी जर ते तुम्हाला सुशोभीकरण झालेलं जर असेल, किंवा नको त्या दिशेला तुमचं डोकं करून तुम्ही जर झोपत असाल, तर तो तुमचा तणाव कमी नाही तर जास्त वाढवण्यामध्ये मदत करेल. त्यासाठी आपण आज बघणार आहोत. यामध्ये माऊली बिल्डरनी जी आपल्याला बेडरूमची व्यवस्था करून जी दिलेली आहे, ह्या डेव्हलपमेंट आणि डेव्हलपर्सच्या माध्यमातून जी आपल्याला ही सगळी स्थिती जी जाणवते, त्याचा एक अभ्यासाच्या दृष्टीने आपण पाहू. बेडरूम जर आपल्याला बघायचं आहे तर बेडरूम मूळ स्थिती जी असेल तर ती मूळ स्थिती आपल्याला नैऋत्य दिशेला बेडरूम पाहिजे. नैऋत्य दिशेला मास्टर बेडरूम पाहिजे. घरातला कर्ता व्यक्ती जो असेल त्या कर्ता व्यक्तीचं स्थान जे आहे हे मास्टर बेडरूममध्ये नैऋत्य दिशेला पाहिजे. कारण जडत्व जिथे असेल, पृथ्वी तत्व जिथे असेल त्या दिशेला तुम्हाला निजायचं आहे, त्या दिशेला तुम्हाला झोपायचं आहे. मंडळी, ह्यामध्ये आपल्याला एक स्थिती अशी आलेली आहे की आपल्याला याच्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय जे आहे ते महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे ह्या फ्लॅट सिस्टीममध्ये आपल्याला एक काही फ्लॅट्स असे आहेत ज्या फ्लॅट्समध्ये आपल्याला ईशान्य दिशेला बेडरूम आलेला आहे. ईशान्य दिशेचं बेडरूम म्हणजे आपल्याला घरामधल्या विधवा स्त्रियांसाठी आणि वयस्कर पुरुषांसाठी अतिशय उपयुक्त असं बेडरूम जर कोणतं असेल तर ते ईशान्य दिशेचं बेडरूम आहे. जर आपण पाहायला गेलात तर याचा संदर्भ कुठे आहे, तर याचा संदर्भ आदरणीय आनंद पिंपळकर यांचं आनंदी वास्तू पुस्तकामध्ये सुद्धा यांनी वर्णन केलेलं आहे की ईशान्य दिशेचं बेडरूम हे विधवा स्त्रियांसाठी आणि आपल्याला वयस्कर पुरुष तत्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. ईशान्य दिशेला त्यांनी निजावं, ईशान्य दिशेला त्यांनी या बेडचा उपभोग, ह्या शयनकक्षाचा उपभोग अतिशय आनंददायी स्थितीने आणि अतिशय सकारात्मक निर्णयाने ते घेऊ शकतात. आरोग्यासाठी तर ते योग्य आहेच, पण ईशान्य दिशा ही ईश्वर तत्वाची असल्या कारणाने आध्यात्मिक चिंतन आणि आध्यात्मिक मनन आपल्याला ह्या दिशेला बऱ्यापैकी जाणवेल. मंडळी, ज्यावेळेस पण तुम्ही या बेडरूममध्ये काही ना काहीतरी सुशोभीकरणासाठी निर्णय जर घेताय तर त्यासाठी बेडरूममध्ये महत्त्वदायी स्थिती जर कोणती असेल तर ती आहे कलर थेरपी. बेडरूममध्ये तुमचे पडदे कसे असतील ह्याचं पण शास्त्र आहे, तर तुमचं बेडवरचा बेडशीट कसा असेल याचं पण शास्त्र आहे. बेडरूममध्ये लागणारा तुमचा जो कलर जो लागेल तो कलर कसा असेल याचं पण शास्त्र आहे. हे कलर थेरपीमध्ये आलं आहे. मंडळी, याच्यामध्ये जर आपलं बेडरूम आग्नेय दिशेला जर आलेलं जर असेल तर आपल्याला बेडरूमचा जो कलर आहे तो कलर कुठेतरी शांततेकडे नेणारा, जलतत्वाचा निळसर कलर असा, गुलाबी कलर असा तो कलर आपल्याला बेडरूममध्ये वापरावा. नाहीतर शक्यतो जर पाहायला गेला तर बेडरूममध्ये होणारी प्रणय क्रीडेला जर चालना देण्याची कोणती स्थिती कोणत्या कलरमध्ये जर असेल तर तो मोती कलर आहे, क्रीम कलर आहे, किंवा आपल्याला वॉर्म व्हाईट कलरसुद्धा यामध्ये आपल्याला चांगली सकारात्मक निर्णय देणारा आहे. त्याच्यामुळे शक्यतो आपल्या घरातला कलर जर कोणता तुम्ही असेल, जर रंगरंगोटी करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला क्रीम कलर, मोती कलर, पिस्ता कलर किंवा वॉर्म व्हाईट कलरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये त्याचा आधार घेऊ शकता. मंडळी, घरातले कर्टन्स, पडदे आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करून देणारा, तामसी रंग नसणारा, सात्विक रंग असणारा आपले पडदे असावे. आपले बेड्सवर बेडशीट्स जे आपण वापरतो ते बेडशीटसुद्धा त्याच पद्धतीचे असावे, जेणेकरून तुम्हाला शांततेची अनुभूती होईल. डार्क कलर किंवा तामसी कलरमुळे आपल्याला ज्यावेळेस शयन कक्षाच्या मध्ये शयन करायची वेळ असेल त्यावेळेस आपली वृत्तीसुद्धा तामसी जाणवते
आणि त्याच्यामध्ये जी शांतता आपल्याला हवी असते ती शांतता चंचलतेमध्ये कन्वर्ट होते. त्यामुळे झोपताना निजताना आपल्याला जी रिलॅक्सेशन ज्याची आपल्याला अपेक्षा असते ते आपल्याला मिळत नाही. म्हणून शक्यतो जर आपण पाहू तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये बेड्सचे कलरसुद्धा मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. बेडरूममधला कलरसुद्धा मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. मंडळी, याच्यामध्ये अजून काय काय गोष्टी आहेत. जर समजा आग्नेयला जर आपलं बेडरूम असेल किंवा अन्य कोणत्या ज्या नको त्या दिशेला जर बेडरूम असेल तर त्या दिशेला बेडरूम असल्या कारणाने आपल्याला घरामध्ये पती पत्नीमध्ये तणावपूर्ण वातावरण, घरामध्ये आरोग्यविषयक समस्या, या सगळ्या गोष्टी ह्या जाणवणारच. पर्यायी आपल्याला बेडरूममध्ये राधाकृष्णाचा प्रेमप्रसंगाचा फोटो जर असेल तर तो आपण बेडरूममध्ये लावावा. 5 मोराचे पीस बेडरूममध्ये लावावेत. किंवा बेडरूममध्ये 2 बासऱ्या एकत्रित करून त्याला रेशमी धाग्याने गुंडाळून, तो धागा लाल किंवा केशरी असावा, त्या धाग्याला आपण व्यवस्था ऊर्ध्व स्थितीला करून आपण त्याला जर लावताय किंवा तुमच्या उशाशी आपण जर तिथे ठेवताय तरीसुद्धा ती बासरी, ज्या 2 बासरीचं मिलन करून तुम्ही त्याला जे रेशमची धागा जो बांधलेला आहे तो पती पत्नीमधला तणाव निवारण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी निभवत असतो. असे काही काही बरेचसे प्रमाण आहेत, बरेचसे प्रकार आहेत, बरेचसे पर्याय आहेत जे तुम्हाला वास्तूमध्ये संतुलितता, सकारात्मक निर्णय देण्यासाठी एक आपल्याला पाठबळ देत राहतात. तर मंडळी, आपण आता दरवाजा पाहिला, आपण किचन पाहिलं, भगवती अन्नपूर्णेची स्थिती पाहिली, आपण बेडरूम पाहिलं, आपण शौचकर्मासाठी शौचालयाची स्थिती पाहिली, स्नानगृहाची स्थिती पाहिली. आता ह्या सगळ्या स्थितीला एक ईश्वरी ऊर्जेचं चालना देणारं जर कोणतं केंद्रबिंदू असेल तर ते आहे देवघर. आपण देवघराची दिशा कोणती असेल आणि त्या देवघरामध्ये कशा पद्धतीचं देवघर आपल्याला पाहिजे तर ते आपल्याला बघायचं आहे. आपण आता बघूयात देवघराची स्थिती. चला, कोणत्या दिशेला आपली देवघराची स्थिती आहे? ती पूर्वेला आहे की पश्चिमेला आहे की उत्तरेला आहे? कधी कधी आपल्या याच्यामध्ये जर आपण पाहू ना, घरामध्ये अचानक कोणीतरी व्यक्ती येतो, तो व्यक्ती सांगतो की तुम्ही तुमचं देवघर चुकीचं मांडलेलं आहे. तो व्यक्ती ब्राह्मणच असावा असं काही नाही आहे. कोणी जरी आपल्या घरी आले तरी मग आपल्या घराचं देवघर तुम्ही पूर्वेलाच का लावलं, तुम्ही पश्चिमेलाच का लावलं, तुम्ही दक्षिणेलाच का लावलं, उत्तरेला का लावलं, इत्यादी विषयक काही ना काहीतरी येऊन त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम करत राहतात. मग बऱ्याच जणांचं याच्यामध्ये आपल्याला गुरुजींकडे जाऊन आपण काही ना काहीतरी त्याच्यातलं मार्गदर्शन घ्यावं या हेतूने बरेच जण आपल्या परिचयाच्या गुरुजींकडे जातात. मग याच्यामध्ये काय होतं की तिथे गेल्याच्या नंतर वास्तुशास्त्रामध्ये दिले की ईशान्य दिशेला तुमचं देवघर पाहिजे. पण ईशान्य दिशेला जर देवघर तुम्हाला लावायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जर जागा नसेल तर मग परत तुम्हाला प्रश्न पडला की घराच्या ईशान्य, कधी कधी फ्लॅट सिस्टीममध्ये ना एखादा कोपरा कट होऊन येतोच, ते कोपऱ्याची तेवढी जागा कट होते. मग ती जागा जर योगायोगाने जर ईशान्य आलेली असेल मग तुम्ही देवघर कुठे लावणार? शंका आहे, प्रश्न पडला आहे. मग त्यावेळेस पर्यायी पद्धती कोणत्या दिशेला असावी, ती पूर्वेला चालेल की पश्चिमेला चालेल, इत्यादी विषयक अभ्यास खूप आहे. पण मुळात जर पाहायला गेलात तर जर आपली जर ही पूर्व दिशा आहे तर पूर्व दिशेच्या डाव्या कोपऱ्याला, म्हणजे ज्याला ईशान्य असं म्हणतात, त्या ईशान्य दिशेला आपलं देवघर असावं. ईशान्य दिशेला देवघर असताना म्हणजे काय तर तुम्ही ज्यावेळेस उपासना करता, देवाची आराधना करता, दिवाबत्ती करता, देवाचं पूजन करता, त्यावेळेस तुमचं तोंड जे आहे हे पूर्व दिशेला पाहिजे, देवाचं तोंड जे आहे हे पश्चिम दिशेला पाहिजे. देवाची आराधना करताना ज्यावेळेस तुमचं तोंड पूर्वेला असेल त्यावेळेस सूर्यनारायणाचं किरण, त्यांचं तेज आपल्यापर्यंत येईल अशी स्थिती असली पाहिजे. मग ज्यावेळेस पण तुम्ही पूजन कराल त्यावेळेस तुम्ही सूर्याभिमुख व्हाल, त्यावेळेस तुम्ही पूर्वाभिमुख व्हाल, अशी स्थिती पाहून तुम्हाला पूजा करायची. देवघरामध्ये कोणते देव मांडायचे आहेत, कोणत्या देवांची आपल्याला मर्यादा आहे, कोणत्या देवाचे टाक वापरू शकता, कोणत्या देवाच्या मूर्त्या घरामध्ये वापरू शकता, कोणत्या देवाच्या मूर्त्या किती इंचीच्या पाहिजेत, त्यांचं प्रमाण कसं आहे, कोणत्या भरीव पाहिजेत, कोणत्या धातूच्या पाहिजेत, इत्यादी विषयक अभ्याससुद्धा या देवघर शास्त्रामध्ये खूप डीप पद्धतीने दिला आहे. काही प्रमाणामध्ये आपल्याला असं आहे की काही प्रमाणामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये खंडोबाची उपास्य दैवत ज्यांचे आहेत त्यांच्या याच्यामध्ये मूर्ती नाही आहे, त्यांच्यामध्ये टाक आहेत. तर काही जणांच्या याच्यामध्ये देवीची उपासकांच्या घरामध्ये तुम्हाला पाषाणाची स्थिती जाणवते. तर काही जणांच्या याच्यामध्ये देवीची उपासना करताना सुद्धा शेंदराची देवी घरामध्ये जाणवते.
मग प्रत्येकांची उपासना पद्धती आणि प्रत्येकांची दैवी ऊर्जेची पद्धती, अनुभूती करण्याची पद्धती जी आहे ती निरनिराळी आहे, वेगवेगळी आहे. पण मूळ जर बघताय तर वास्तुशास्त्रानुसार आपलं देवघर पूर्व दिशेच्या डाव्या कोपऱ्याला पाहिजे, जेणेकरून ईशान्य दिशेला देवाची स्थिती होईल. देवाची आराधना करताना तुमचं तोंड पूर्वेला होईल, देवाचं तोंड पश्चिमेला होईल, अशा ठिकाणी आपल्याला देवघर पाहिजे. हे देवघर शक्यतो लाकडाचं असावं. याच्यामध्ये साग आणि सिसमचं प्रमाण उत्तम. ज्याप्रमाणे आपण देवघराची स्थिती करतो आणि देवघराला ठेवतो, त्याचप्रमाणे तुम्हाला तिथून त्यांची ऊर्जा मिळत राहते. धातूचं देवघर असेल तर ठीक आहे, पाषाणाचं देवघर असेल तरीही ठीक आहे, पण लाकडाचं, त्यातली त्यात साग आणि सिसम याचं देवघर असेल तर उत्तम. मग याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस पण कोणत्याही देवाची पूजन करता, त्याच्यामध्ये कळत अथवा नकळत पूजन करता करता आपल्याकडून देवघराच्या साफसफाई आणि जाळे इत्यादी जर लागत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष होते. हे कधीही होऊ देऊ नका. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो आम्ही की ज्यावेळेस पण आपण देवाची आराधना करताना अगरबत्ती किंवा तेलाचे दिवे ज्या ठिकाणी लावले जातात, तुपाचे दिवे ज्या ठिकाणी लागले जातात, ती जागा बऱ्याच वेळेस स्वच्छ नसते. घरामध्ये, देवघरामध्ये काही ना काहीतरी काळे इत्यादी अगरबत्तीमुळे किंवा ज्योतीमुळे झालेले जर असेल, वेळेस त्याला साफ करत जा. तुम्ही देवघर पूर्णपणे सकारात्मक ठेवाल आणि शुद्ध ठेवाल आणि त्याला स्वच्छ ठेवाल, तेवढं तुमच्या घरामध्ये मांगल्यतेचा नाद सतत राहील. शक्यतो प्रयत्न करा की देवघरामध्ये तेलाचा दिवा जो आहे हा नित्यनैमित्तिक चालत असलेला पाहिजे. मंडळी, आपण आता ह्या माऊली प्राईडमध्ये वास्तूच्या आतमधला अभ्यास केला. आपण आता बाहेरचा अभ्यास करू की माऊली प्राईड ही जी बनलेली आहे बिल्डिंग, माऊली बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी जी त्याची निर्मिती केली आहे, जी बिल्डिंग कुरार विलेजमध्ये आहे, आंबेवाडीमध्ये आहे, जी बिल्डिंग मालाडच्या एक्सप्रेस हायवेच्या समोर आहे आणि जी बिल्डिंग मेट्रोच्या समोर जी त्यांनी बनवलेली आहे, त्या बिल्डिंगच्या आतमधला अभ्यास आपण पाहिला. आता आपण त्याचा प्रवेशद्वार आणि त्याच्यामध्ये आपल्याला पायऱ्यांची व्यवस्था कशा पद्धतीची आहे, ही पायऱ्यांची व्यवस्था ज्यावेळेस आपण पायऱ्या चढून येतो त्या पायऱ्यांची संख्या सम असावी की विषम असावी, याचा सुद्धा अभ्यास ज्योतिषामध्ये दिलेला आहे. त्याच पद्धतीने वास्तुशास्त्रामध्ये तर आहेच. मग आपल्याला या ठिकाणी आता पाहायचं आहे. चला तर आपण आता या बिल्डिंगचा बाहेरचा परिसर हा वास्तूनुसार आहे की नाही आपल्याला ते बघायचं आहे. मंडळी, आपण सध्या माऊली प्राईडमध्ये आहोत. माऊली प्राईडची आपण त्याच्यामध्ये आत्ता पहिल्या याच्यामध्ये आपण 1 BHK असलेली स्थिती पाहिली. आपण आता पुढे 2 BHKची स्थिती तर पाहणार आहोतच, पण ह्या बिल्डिंगच्या आवारामध्ये असलेली ही जी निर्मिती केलेली जी स्थाने आहेत, म्हणजे बिल्डिंगचा प्रवेश मार्ग असेल किंवा बिल्डिंगच्या सहवासामध्ये आजूबाजूला गार्डनची जी काय व्यवस्था केलेली जी आहे, स्विमिंग पूलची जी काही व्यवस्था केलेली आहे, किंवा अजून पण सुख समाधानासाठी जे साधनं दिलेली आहेत, या सगळ्यांच्या याच्यामध्ये आपल्याला त्याचे अंग पाहिजेत. मंडळी, सगळ्यात पहिले आपण ज्यावेळेस 1 BHK फ्लॅटचं आपण निरीक्षण केलं, त्याच्यानंतर आपण जसे बाहेर आलो, बाहेर आल्याच्या नंतर वास्तुशास्त्रातला एक महत्त्वपूर्ण अंग जर कोणता असेल तर ते आपल्या पायऱ्या आहेत. वास्तुशास्त्रामध्ये त्यांचं मत असं आहे की ह्या पायऱ्यांची संख्या सम असावी की विषम असावी, त्याच्यावर त्यांचं मत आहे. तर मंडळी, वास्तुशास्त्रामध्ये काही ग्रंथामध्ये असं वर्णन आहे की आपल्या वास्तुशास्त्राच्या किंवा आपल्या बिल्डिंगच्या ज्या पायऱ्या आहेत, या पायऱ्या विषम संख्यामध्ये असल्या पाहिजेत. आता आपण ग्राउंड फ्लोअरपासून पहिल्या फ्लोअरवर जाताना जर त्या पायऱ्यांचं अनुमान पाहिलं तर ह्या पायऱ्या या बिल्डिंगच्या जी पद्धतीमध्ये बनवण्यामध्ये ज्या आल्या आहेत, या विषम संख्येमध्ये आहेत. त्यामुळे अगदी पूर्णपणे वास्तुशास्त्राच्या प्रमाणामध्ये या पायऱ्या बसत आहेत. या पायऱ्याच्या संख्या आहेत 9 आणि ही 9 संख्या जी आहे ही विषम संख्याच्या अंतर्गत आल्या कारणाने आपल्याला वास्तूच्या अंतर्गत म्हणजे 1 BHK फ्लॅटच्या अंतर्गत असलेली बेडरूमची स्थिती, किचनची स्थिती, देवघराची स्थिती, पश्चिम दिशेचा असलेला दरवाजाची स्थिती, ईशान्य दिशेला असलेल्या देवघराची स्थिती, त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये दक्षिण दिशेला असलेली, तसेच आपल्याला त्याच्यामध्ये शौचकर्माशाची शौचालयाची स्थिती, त्याच्यानंतर स्नानगृहासाठी असलेली स्नानाची स्थिती, ही पूर्णपणे सकारात्मक वळण घेताना पाहिलेलं आहे. याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला वास्तुशास्त्राचं प्रमाण एकदम यथायोग्य आहे आणि पूर्णपणे सहकार्यातून समृद्धी देणाऱ्या सकृत पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये पूर्णपणे सात्विक चेतना जाणते. याच्यामध्ये वास्तुशास्त्राचा तर प्रमाण आहेच, परंतु रत्नशास्त्राचंही मार्गदर्शन या बिल्डरच्या माध्यमातून आणि डेव्हलपर्सच्या माध्यमातून आपल्याला जाणवताना झालेली आहे. मंडळी,
एक वास्तुशास्त्रज्ञ म्हणून किंवा वास्तुविशारद म्हणून जर मी काही प्रमाण जर आपल्याला देईल तर ही बिल्डिंग वास्तूनुसार पूर्णपणे सकारात्मक आहे. आपण निश्चितच मांगल्यतेसाठी आणि यामध्ये पूर्णपणे सदाचार लाभावा, यश कीर्ती लाभावी जर आपला असा मानस असेल तर आपण निश्चितच या ठिकाणी यावं. मंडळी, पुढचं जर विचार आपण जर पाहायला गेलात तर यामध्ये आपल्याला वास्तूच्या बाहेरच जिथे आपलं एंट्रन्स आहे, जे प्रवेशद्वार आहे, याच्या समोरचा जो रोड गेलेला आहे हा मेट्रोचं स्टेशन आहे. पण समोरचा जो रस्ता आहे हा रस्ता जर आपण पाहायला गेलात तर पश्चिम दिशेला आला आहे. आणि याच्यामध्ये प्रवेश मार्ग जर आपण पाहतोय तर प्रवेश मार्ग अगदी योग्य म्हणजेच वायव्य दिशेला बनलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला यामध्ये कोणतीही शंका कुशंका नाही. छोट्या मोठ्या गोष्टी जर आपल्याला रिनोव्हेशन पद्धतीमध्ये किंवा बिल्डिंगच्या निर्मितीच्या पद्धतीमध्ये जर त्या जाणवल्या तर त्या रत्नशास्त्राच्या माध्यमातून संतुलित केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आपण जर याच्यामध्ये जर बघत असू तर ही वास्तू जी आहे ती संतुलित आहे. त्यामुळे आपण आज पाहिला 1 BHK फ्लॅटचा अनुमान. आपण पुढच्या सत्रामध्ये या माऊली प्राईड बिल्डिंगमधल्या 2 BHK फ्लॅटचा अनुमान बघणार आहोत. तोपर्यंत ओम साईराम, सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.